वसई पूर्वेकडील सातिवली येथील भोयदापाडा परिसरात एका फेरीवाल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे। हा व्हिडिओ 24 जुलै रोजी रात्री सुमारे 11:30 वाजताचा असल्याचे सांगितले जाते। या प्रकरणात फेरीवाला मोहम्मद शरफुल याने वालीव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार विठ्ठल नागरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत। मोहम्मद शरफुल हा भुर्जी विक्रीचा व्यवसाय करतो। त्याचा आरोप आहे की पोलीस हवालदार विठ्ठल नागरे याने त्याच्याकडे वन टाइम 15,000 रुपये आणि त्यानंतर दरमहा 3,000 रुपये हप्ता देण्याची मागणी केली। ही मागणी न मान्य केल्यामुळे आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे। दुसरीकडे संबंधित पोलिसांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार मोहम्मद शरफुल याच्या विरोधात यापूर्वी BNS कलम 285 अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। या कारवाईचा राग मनात धरून पोलिसांवर खोटे आरोप केले जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून नेमकी वस्तुस्थिती काय आहे याचा तपास सुरू आहे। दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी दावे करण्यात आल्याने तपास पूर्ण झाल्यानंतर सत्य स्पष्ट होणार आहे। मेरे को एक पुलिस वाला है 15-20 दिन से परेशान करता रोज आता है, रोज माँ बहन के ऊपर गाली देके चला जाता है, फिर मेरे को उठा के लेके गया 2-3 बार, फिर 1-2 घंटा अंदर ले आके बिठा के रखता है, फिर छोड़ देता है। रोड पे अगर गाड़ी चलाने का है तो मेरे को हफ्ता देना पड़ेगा, नहीं तो बंद करने का, सीधा माँ बहन के ऊपर गाली देके। वीडियो वायरल हुआ है, वो वीडियो आधा ही वीडियो है, पूरा वीडियो नहीं है वो, उससे पहले मुझे मार रहा था वो। जो युवा आज जेनझी जो जागलेला आहे त्या एका जेनझीने तिकडे एक व्हिडिओ तो काढला आणि हा व्हिडिओ हा प्रसार माध्यमांवरती आला। त्यानंतर मी DCP साहेबांकडे गेलो। DCP साहेबांनी सांगितलं, आश्वासन दिलं की त्या आमदारवरती जो विठ्ठल नागरे आहे वालीव पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती कारवाई होईल असं आश्वासन दिलेलं आहे। पोलिसांची अतिशय घाणेरडी पद्धत सुरू झालेली आहे, दादागिरी करायची, मारहाण करायचं आणि जे गरीब आहेत, जे शोषित आहेत, पीडित आहेत त्यांना अजून दबवायचं हे नवीन नाही आहे। हे इंग्रज जसे दडपशाही करत होते तसे आता पोलीस दडपशाही करतायत आणि हे जे प्रकरण घडलेलं आहे आणि या खुलेआम मार म्हणजे रस्त्यावरती मारहाण करतायत, त्या ठेलेवाल्याला रस्त्यावरती मारहाण करतायत, ही म्हणजे ही कसलीच भीती नाहीये। ही पोलिसांना कायद्याची भीती अजिबात राहिलेली नाहीये। पोलीस हे कायद्याचे रक्षक नसून आता कायद्याचे भक्षक झालेले आहेत।